पडशीन रे. तिच्यावर काय जाऊन बसली बा? खाली कोण नाही बसली? हा थांब मी बसून देतो थांब. आंब्या थोडस मागे सरक. खुशी मागे सरक. दादाला बसू दे. दादा पडेल नाही तिकडे. आनंदा मागे सरक तू. हा आता बसा. आता उतरायचं नाही. याच्यावर चुपचाप बसून राहा. नाही तर पडशीन मग. आनंदा तुला उतर खाली करतं मग ते. मग पडशीन. हा दोघं बसा. दोघं बसतात. भाऊ छान आहे. जेवण करता? भात आणू? मुरमुरा पाहिजे. बर. आनंदा तू मुरमुरा खाता का तू भाता खाता? हो तिनं मुरमुरे मागितले तर तुला मुरमुरे खास लागतील. बरं थांबा इथंच बसलेलं राहा. मी आणते. उतरायचं नाही खाली. तिथंच बसलेलं राहा. काय आहे? ए खुशी मागे सरक. तुला म्हटलं ना तिथंच बसली रे म्हणून. काऊन पुढे आली? व त्याच्या हातावर बसली ना तू. कशी बसली वा? हो बाबूच्या हातावर बसली व. हातावर बसलं का त्याच्या हात दुखीन ना त्याचा. आता बसली ते मागं सरकली ते. याच्यावर कोण बसून दे ना तुम्हाला? खाली बसायला काय होते? खुर्चीवर बसा लागते. एकच खुर्चीवर बसा लागते दोघाईले. आणि पडलं तर मग बाय बाई. ते बाय 3-4 ठिकाणी गेली पण शेण नाही सापडलं. आता होळीचं म्हटलं तर शिवगाया करेले एकाच्या ठिकाणी शेण नाहीये. त्या कविताच्या कोठ्यात तर असते व म्हैशी आहे तर. काय नाही तिचा सासरा म्हणते शेण काढलं म्हणते. आता खतावरचं नेऊ नका म्हणते. आमची लक्ष्मी आहे. मी म्हटलं राहू दे माय बाई. तो लक्ष्मीला कुठे मी हात लावू? काय करतो माय कोणाच्या नांदी लागता. आता शिंगाया उत्सुक शेण घ्यायला काय. आजकाल बाई लयच बदललं व. आम्ही लहान होतो तर काही नाही माय बिसारा गावभर शिंगाया करत हिंडो. होळीच्या महिनाभरापासून शिंगाया दांगडो असे आमचा. मारे हार करो 2-2 4-4 याचा नावाचा त्याच्या नावाचा. आता तर माय बाई उलचक शेण नाही भेटत. याली पूजेपुरतं करेली नाही भेटून राहिलं. इतकं तर माय बाई परिस्थिती बदलली जशी. आता ढोर वासरूच नाही कोणाच्या घरी. कोणाला ढोर पाहिजे नाही. बैल वागवत नाही कोणी. गाय वागवत नाही. आणि काच शेण असणार आहे. त्याच आहे ना बाई हे. पहिले बाई ज्याच्या त्याच्या घरी ढोर असत. आता माय बाई ढोर असतात का माय कोणाच्या घरी? मला म्हटलं आता शिमगा आला आता का 2-3 दिवसावर तर राहिला. आता म्हटलं करतो म्हणलं 2-3 लेकरायच्या नावाचं. लागे पूजेले नेता येते. मग लेकरायला पाया लागेल नेता येते. पण बाई शेणच नाही सापडलं. सांगा करा. जाऊ दे बाय. आता कोणाच्या घरी हिंडू? मम्मी राहू द्या. विकत आणता येते. आमच्या मोहिनीचं काम तर बाई न्यारच आहे. शेण विकत आणता का तू? मम्मी शेण नाही. शिंगोळ्याचे हारच भेटतात विकत. माय बाय 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 बाय. आता तर हे तर लयच झालं. मोहिनी शिंगोळ्याचे हार कोणी विकते का? काही बोलतं. अहो आई गौऱ्या पासून विकत भेटते. गौऱ्या भेटतात. कापूस सारं काय नशीन भेटत विकत. तू काय टेन्शन घेत? राहू द्या मम्मी. काही हिंडू नका कोणाच्या घरी शेणाले. कोणाच्या घरी शेणे चांगलं आहे का फिरणं असं? राहू द्या. आनंदाच्या बाबाला सांगतो मी. ते घेऊन येतील 2 हार. कमाल झाला बाई. काळ बदलला पण इथला बदली नसं वाटलं नव्हतं माय बाई. आता होळीच्या शिंगोळे इकत. गौऱ्या इकत. कमाल माय बाई. मामायचा तोसा माय बाई उडवला हे असंच जाय. गौऱ्याचं तर काही नवाई नशिव माय. कमाल झाली बाई. लय काळ बदलला माय. पण इतका बदलीन असं वाटलं नव्हतं. सांग माय त्याले मग ती इकत सांगा. कमाल माय बाई. कुठे पैसा पुरीन माय बाई. आता होळीच्या शिंगोया इकत आणा. घरात जायला गौरी इकत आणा म्हटलं तर कमाल माय बाई. सांगजो माय त्याले ना आणजो म्हणा. एखादा तर लय महाग असेल तर एकच आणजो म्हणा आनंदाच्या नावाचा. स्वस्त असलं तर खुशीच्याही नावाचा आणजो म्हणा. रवीच्याही नावाचा आणा लागते. तसा तर विचार केला तर लहान लेकराच्या नावाचा आम्ही करत जाऊ बाई. आता वागती काय हो माय. शेण पळेलच अशी. आणि आम्ही रिकामं बसलं करत याच्या नावाचा त्याच्या नावाचा. आता का आता माई एकच जाणं लागते तर जाऊ दे माई एकच आणजो म्हणा. केवढ्याचा भेटते केवढ्याचा नाही. मम्मी आणायला लावते मी. तिघांच्या नावाचा आणायला लावते त्यांना. काही एवढं महाग नसते. काय एवढं महागाचं स्वस्ताचं काय आलं?
हो आणते आणते, मुरमुरे आणते मी. येईल मुरमुरे आणायला गेलती. हो रे थांब रे, आणतो. हे लेकरं मोठे होय लोक, मी म्हणतो येईन बाई. हे लेकरं मोठे होय लोक तर कायच बदलीन काय सांग. इन बाई सारं बदललं माय बाई, आपल्या बाबतीचं काहीच नाही राहिलं. हो ना, ते पान गौऱ्या इकत भेटते म्हणते, होळीच्या शिंगोळ्या इकत भेटते म्हणते. का ग मोहिनी, गोमूत्र भेटीन ना मग इकत? भेटते मम्मी, ती भेटते. कमाल झाली बाई इकणाऱ्याची, आणि त्याच्याहून कमाल तर या घेणाऱ्याची. काही इकत घेतात, जरसा काही नेट नाहीत लावत. चल ना माय मीना, चल ना. अव 4:30 वाजले ना. अहो काय बोलता का, 4:30 वाजले म्हणतो, चाल म्हणतो तो मालक गिन ना. तो काय 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 आपल्या 4:30 वाजता जा म्हणेन काय. अहो माय कमीत कमी 5 तर वाजू दे, थांब ना जराशी. अहो ते भाऊ घरी नाहीत ना, गावात जायला ती. चल ते का माहित होती आपण 4:30 ला गेलो का 5 ला गेलो तर. चल मग काय झालं, घरी नाहीत म्हणून ते ना आपल्याला सांगून दिलं ना की एवढं घेऊन घ्या म्हणून. काय काय एवढं असते का मग, ते भाऊ आज गावात गेले आपल्या मागं, नाही तर लागे आपण टायमाच्या आधी चाललं जा. हा काही बी घ्या आता, एवढं अर्ध्या तासानं काय आपलं हलकं भारी होणार आहे. उलसक तर राहिलं द्यायचं, तर एवढं ठेवायला तरी पुरते का. अहो मी तशी नाही म्हणत ना व, आता म्हटलं चल ना, चल कायच करायला लागते. आम्ही लय 5:30 वाजेला येसलं म्हणा भाऊ, झालंच नाही. आम्ही काय करा, राहिलं म्हणा उलसक ढेलग. सकाळ बरं आपलाही दिवस भागते, तशी सकाळचा काही कुठचा अजून होका आला नाही. सकाळी तर मला वाटते घरीच राहा लागते वाटते. त्याच्यापेक्षा चाललं येऊन एवढं ढेलग येचून चाललं जाऊ, तेवढीच मजुरी खपते. चाल बाई, मी तर चालले बाई, माग आठवडं बांधतो बाई मी. अव कशी व रुक्मा, रुक्मा अशी कशी बाबा, थांब एवढं एवढं याच 4:30 वाजले म्हणतो, घड्याळ आणला 4:30 वाजले म्हणतो, आणि इतक्या लवकर चालतं. अशी बेईमानी बरोबर नाही ना. हा परक्या गावात तालुका कामाले तरी बी चांगलं नसते ना, ते भाऊ आपल्याला सांगून गेले ना. हा थांब एवढं याच एवढं घ्या ना, काय काय एवढं सकाळी काय काय येऊन का ती का चहा पिऊन जातं काय. उलचक तर राहिला आता, घे एवढे 4-5 तास. हायच कोणता फुटेल एवढं, घे एवढं घेऊन. सांगा मग जाऊ 5 वाजता घरी चालला जाऊ का, 6 वाजे लोक गेच म्हणून राहिली का तुली मी. पाय पाय मी ना तुला येटायतल्या माणसाच्या वावरात थांबून तू ना लयच वळका होऊन राहिली. तुला मजुरी भेटते, मला मजुरीच भेटते, आणि तू लयच करतो बाई निरा. आता गेलं लवकर तर काय व्हाय चाललं. चाल ना लवकर चाललो तर मी तेवढी कुरोळ्याचे गहू टाकून देतो मग. हा चिकाच्या कुरोळ्या करतो म्हणलं, ते लवकर होते मला. रुक्मा, आपण कोणाची मजुरी घेतली अशी बेईमानी बराबर नाही. येच एवढं म्हणशीन तर मी येतो तुले गहू काढू लागेल, एवढं येचूनच जाऊ. काय म्हणतीन ते भाऊ, ते आहेत का ती पाहिले गावाला गेले ना ती. आता गावात सांगणार नाही का कुणी आपण किती वाजता चाललो पाय त्या वावरात. तिकडे पाय त्या शालिक्राम भाऊच्या वावरात चालू आहे कापूस येस नव्हतं, मग त्याच्या वावरातले बाया सांगणार नाहीत का की ह्या 4:30 वाजताच गेलत्या म्हणून. अशानं बरोबर आहे का, विश्वास राहील का अशानं. हा ते भाऊ आपल्याला एवढ्या विश्वासानं सांगून गेले की हे पाय एवढा घेऊन घ्या बाया हो, आणि आपण लागे त्याच्या मागच घरी जा, बरोबरची गोठ आहे का अशी. नाही बाई, आम्ही नाचतो गल्ली बाई निरा काय बाई. हिच्या ठिकाणी दुसरी कोणती असते ना तर आलीच ती मा संग, आणि लवकर घरी जायला झालं असतं. आणि सकाळची मजुरीची मजुरी, सकाळी आलो असतो याच भाऊचं एवढं सगळं ढेलग असलं असतं, मजुरी घेतली आपली चाललं घरी. मी ना बाई लयच आहे बी डोक्याला खाव, स्वतःही काही करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही. याच्यालाच लावते आता मले. अबे रुक्मा, आपल्या अर्ध्या तासानं लवकर घरी गेल्यानं काही आपल्या अंगावर तीडभर मास होणार नाही. असं आहे काय की लयच आपण आज अर्धा तास लवकर गेलो तर लयच आपल्या अंगात 2-3 लिटर रक्त वाढीन. पण म्हटलं त्या माणसाला माहित झालं तर त्या माणसाचा विश्वास जाईल ना, काय वाटेन द्यायला की सांग बाई. आपण एवढं सांगून गेलो या बायाले, आणि या बायानं काय केलं. असं असते ना. अहो किती काही करशील तर का तुला का 50 रुपये शिल्लक भेटतात काय. तो माणूस का म्हणणार आहे का की घेवा 50 रुपये शिल्लक, मी नव्हतो तुम्ही बोललं निपक काम केलं. काय आलो एवढं केलं बाया जमा झाल्या. अय काय व प्रज्ञा, काय आहे, काय आलं विकायले. काकू कपड्यावाला आला, रेडीमेड कपडे, त्याच्या जो ड्रेस गाऊन. असं असं म्हटलं काय एवढी गर्दी झाली हो का. घ्या ना काकू, चला ना, लय बाया जमा झाल्या तर ती. नाही नाही मी नाही घेत, मी घालतच नाही तर काय घेऊ. कधी आली तू.
मी परवाच्या दिवशीच आली. हो का? ये जो मग चहा प्यायले. आता दिसली मला. कशी काय सहज आली का? मजेत आहेस? हो मजेत आहो काकू. असं झाली आई बाबाची आठवण आली तर मग हे म्हणत जा म्हणत मग हिने आणून दिलं मला. आता 2-3 दिवस राहीन आणि जाईल. फोन तर चालूच आहेत. हो का? आमच्या जावई बुवाले गमत नशीब. येच मग चहा घ्यायला. हा हो काकू येईल ना चहा घ्यायला. मस्त ड्रेस आहेत काकू त्याच्याजवळ कॉटनचे ड्रेस आहेत गाऊनी कॉटनचे आहेत. आता उन्हाळा लागला ना तर कॉटनचे आणले मस्त आहेत. काकू तुम्ही नेहमीच साड्या घालता तुम्हाला गरमी नाही होत का? हा नाही. सवयच पडली आता काही नाही वाटत. कोण आहे प्रज्ञा? का ग रे प्रज्ञा कधी आली? 2-3 दिवस झाले काका. कस काय मजेत आहेस? हो मजेत आहो. पाहुणे भेटले होते मला इथं आपल्या विशालच्या लग्नात. विशालच्या लग्नात झाली भेट. हो मी होती ना काका त्या लग्नात. हो का? तू बाय तशी तर आपलं काय एवढं लक्ष राहते. पाहुणे भेटले मला. आम्ही सोबतच जेवलो म्हणजे ताटा सोबतच घेतले आम्ही. लय धूम चालती त्याच्या लग्नात नाही जेवायची. हो लय झालं बापा. माझ्या लग्नात किती चांगलं झालं बरं. आपल्या घर किती सोय केली म्हटलं बाबानं आहे की नाही. पद्धतशीर जेवण हे ते व्यवस्थित बफेच पण मस्त असं जेवणाची व्यवस्था टेबल वगैरे टाकलं होतं तर किती पद्धतशीर झालं. माझ्या सासरचे लोक तर लय खुश झाले. विशालच्या लग्नात काहीच केलं बाप्पा. एक काय जेवणही भेटलं नाही काहीच नाही. आणि माहित आहे का वायाही लय गेलं. लय वाया गेलं बरं. असं नाही स्वयंपाक नव्हता. स्वयंपाक भरपूर होता पण काही मिळच नव्हता असा. मॅनेजमेंटच नव्हतं ना. स्वयंपाकही वाया गेला पाहुणेही जेवले नाहीत लय लोक उपाशी गेले. चालतेच आहे आता ते काय आता लग्न कार्य एवढे लोक जमा होतात तर होतीच ते जरसक. जाऊ दे. कायची गर्दी आहे बाबा काय आलं विकायले? ड्रेस गाऊन मी तेच तर बोलवायला आली काकूले की चाल काकू घे म्हणून. मस्त आता उन्हाळ्याचे कॉटनचे गाऊन आले. हे ती आता हा गाऊन कामाला पिछा सोडत नाही का काय माहित. कसं तरी वातावरण चांगलं होते ते डबल तोच विषय निघते. आता ही मोहिनी तडाल उडते. आता उन्हाळ्याच्या ना काकू त्याने स्पेशल कॉटनचे आणले ना मस्त आहेत. गरमी होती ना उन्हाळ्याची. शाळांमध्ये तर खूप गरमी होती बाप्पा. नाही मला नाही होत. बाकीच्या होत असेल तर काय माहित. मला नाही होत. मला तर उन्हाळ्यात थंडी असते. हो मी तर असं वाटते साडीवर साडी घालाव की काय. एवढी थंडी असते मला. मला गरमी नाही होत काही. तो दिसली का मी कधीतरी गाऊनवर? इतके वर्ष झाले माझ्या लग्नाले मी तुला कधीतरी गाऊनवर दिसली का? मला गरमी नाही होत ना. सगळी माणुसकीची काळजी मलाच आहे. जाणं तू घेऊन राहिली ना जाणं घेणं सगळ्या बाया घेऊन घेतील मग तुला काही भेटणार नाही ना. हो मी पाहून ठेवले. मी 2 काढून ठेवले. अरे ते माझे काढलेले बाजूलाच राहू द्या. मी काढलेले आहेत ते. हो नाही नाही मी काढलेले होते ना. का भाऊ मी सांगून गेलती ना. हा ते माझ्यात मला देऊन देते. हा पैसे आण तुम्ही. भाऊ पाण्यात टाकल्यावर भरला पाहिजे कपडा. कॉटनच आहे ना नाही तर वापस करीन. मोहिनी येतो आम्ही. हा या नाही तर का तिकडे मुक्काम करणार आहे का? माहितच आहे मला संध्याकाळी घरी असाल. या त्यात काय नवीन आहे. करून ठेवीन स्वयंपाक मी. हे गाऊन पुराण कधी संपते आमच्या घरचं आणि कधी या मोहिनीच्या डोक्यातून निघते काय माहित बापा. कुठूनच खूळ धोसलं हिच्या डोक्यात. या गाऊनवाल्यानी आजच येणं होतं होती. कसं तरी चालू होतं शांततेत.